मला का लिहावं असं वाटतं की जे दिसतं आहे हे मुख्य प्रभावामध्ये जी धोरणकर्ते आहेत त्यांच्यासमोर आलं पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी मार्ग निघला पाहिजे. व्यसन कादंबरी तर ऊसतोड कामगार यांचे प्रश्न, तू त्यांच्यामध्ये जाऊन राहिलास तिथे, तर कसा अनुभव होता तो तुझा सगळा? काम करण्याच्या निमित्तानं जो तो राहिलो, पण माझं बालपणच त्याच्यामध्ये तिकडे गेलं. गेल्यामुळं हो. ते मी खूप जवळून लहानपणी बघितलं. कामगारांमध्ये फार फार तर काय तर त्यांना कोयत्याची जी उचल आहे ते पूर्वी काही 135 180 होते, आता 365 झाली आहे. परंतु त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, ते काही सुटलेले नाही आहेत. माणूस आशेमध्ये जगतो, पण आशा वास्तवाशी भिडली की तो तुटतो. तर ही आशा चुकीची की त्याची दिशा चुकलेली असते? आता ह्याच्यातनं आपण आशा ठेवणं गरजेचं आहे, इच्छा असणं गरजेचं आहे. म्हणजे गौतम बुद्धांनी असं म्हटलंय की जे इच्छा आहे ना, तृष्णा जे म्हणतो हे सगळं दुःखाचं कारण आहे. त्याच्यामुळे हे जगण्यासाठी आशा गरजेच्या आहेत. आणि पण त्या कोणत्या आशा आहेत त्याचं आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि दिशा जी म्हणतो आपण, ही ज्याची त्याची वैयक्तिक त्यानं दिशा ठरवावी. प्रेक्षक हो, नमस्कार. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका यशाच्या गोष्टीसाठी नाही, तर एका थांबलेल्या श्वासासाठी, एका गोंधळलेल्या मनासाठी आणि आशेच्या गुंगीमध्ये स्वतःला विसरलेल्या तरुणांसाठी एकत्र आलो आहोत. स्पर्धा परीक्षा, स्वप्न, अपयश, नैराश्य या सगळ्याच्या पलीकडे माणूस म्हणून जगणं काय असतं हे ज्याच्या लेखणीतून शोधलं आहे, ज्याच्या संशोधनातनं शोधलं आहे, असा लेखक मित्र मराठवाड्यातल्या छोट्याशा गावातनं आज एक मोठा लेखक झालेला ज्ञानेश्वर जाधवर आज आपल्यासोबत आहे. ज्ञानेश्वर, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. अशा या लेखक मित्राशी आज आपण गप्पा मारूयात. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. आपण ज्या विषयावरती बोलतो आहोत, तरुण आणि MPSC UPSC मधून येणारं जे खूप वर्षांनंतर पण येणारं अपयश आणि त्याच्यातनं होणारे आत्महत्या आहेत. तर रिसेंटलीच आत्ता पुण्यामध्ये आंदोलन सुरू होतं या सगळ्या विषयावरती. तर MPSC आणि UPSC ही फक्त परीक्षा नाही आहे, तर ती एक ओळख बनून गेली आहे. तरुणांसाठी कितपत हे सगळं धोकादायक आहे? खूप धोकादायक आहे. अजून एक फरक लक्षात घ्या. मी आता म्हणलं की तुम्हाला वेळ द्यावा लागतो. हो, दोन्ही गोष्टी अपोजिट आहेत. हा, पण वेळ कुठं द्यावा लागतो हे कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता मी 10 वर्ष देतो म्हणजे 5 वर्ष देतो मी अधिकारी होणार, असं नाहीये. वेळ देत असताना तुम्ही क्वालिटी काम किती करताय. म्हणजे मी फक्त तिथं उभा राहिलोय म्हणजे काय, आता मी परीक्षेला येतोय, फक्त पुस्तकं न वाचता दरवर्षी फक्त पेपरला जातोय. बरं, पुस्तकं वाचत असताना मी त्या संकल्पना किती समजावून घेतोय, मला त्या किती कळतायत. आणि जर मला नाही कळलं आणि मी पेपरला गेलो तर मी नापासच होणार. मी दरवर्षी परीक्षा मी 20 वर्ष दिले, 40 वर्ष झालं, 45 वर्ष झालं, तरी नापासच होणार आहे. याचा उपयोग नाही आहे. म्हणजे मी सांगतो, आज माझं वय 38 वर्ष आहे, परंतु माझ्या समवयस्क मुलं आज सदाशिव पेठेमध्ये निवड झाली नाही. मी कुणी वडापावचा गाडा टाकलाय, मी मेस चालवत आहे, कुणी झेरॉक्सचं सेंटर टाकलंय. याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे खरं तर खूप कठीण परिस्थिती आहे मुलाची, त्या गंभीर आहे. जेव्हा तो पुण्यामध्ये आला होता त्यावेळी म्हणजे तो चांगला परिचय आहे. आज म्हणजे तो वेड्यासारखा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आहे. मग आम्ही थोडं प्रयत्नही केला त्याच्यामधून काही सुधारणा करता येते किंवा काय. वय वर्ष आता 42-43 असेल. मेंटली तो ब्लॉक झाला आहे, लग्न होत नाही, गावाकडे जाऊन करणार काय, शेती नाही. अशात खूप सारे तरुण अडकलेले आहेत. कुणीही माणूस जर सदाशिव पेठेमध्ये जर फटका मारला किंवा त्या शास्त्री रोड असेल किंवा बालगंधर्व या सगळ्या परिसरामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं किती वर्षापर्यंत करावी, ह्याला काय मर्यादा आहे का वेळेची? कोणी सांगून दिलं की 10 म्हणजे इथं वयाच्या 18, 19, 20 वर्षावर्षी मुलं येतात, हे 20-21 वर्षे, तेव्हापासून 40 वर्ष मी 20 वर्षे एका परीक्षेची तयारीच कशी करू शकता? बरं, तयारी करण्यासारखं आहे काय त्याच्यामध्ये? एकदा तुम्ही सगळे म्हणजे सामान्य ज्ञानाचे विषय असतील, गणित असेल, इंग्रजी असेल, भाषा विषय एकदा समजून घेतलं की त्याच्यानंतर नोकरी करत करत पर्यायी मार्ग म्हणजे छोटं मोठं काम करत तुम्ही परीक्षा दिली पाहिजे. बरं, हे याच्यावर थांबलं नाही, त्यांच्या मानसिक आरोग्यावरती परिणाम होत आहेत. खूप सारे म्हणजे असे नाही, आकडेवारी काढली ना खूप मोठा भयानक आकडा आहे. तेच की एकच स्वप्न आहे, एकच ध्येय आहे आणि अशामुळे बाकीचे सगळे पर्याय बंद करून घेतो तो स्वतःसाठी. तर असा हट्ट तरुणाला मग आत्महत्येकडे नेतो. मग त्याच्यातूनच ही आत्महत्या वाढतात. किती विद्यार्थी, आकडेवारी समोर येत नाही, पण दरवर्षी विद्यार्थी म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता आत्महत्या कोण करत असेल, तरुण करतायत. कारण बेरोजगारी,
दुसरं काय म्हणजे वयाच्या 30 पर्यंत तुम्ही अभ्यास केलाय, 30 वर्षानंतर तुम्ही दुसरं कुठलं काम निवडायचं म्हणलं तुमच्यात तेवढी क्षमता नसते, क्षमता नसते. आत्मविश्वास नसतो, कोणासमोर जायचं उभा राहायचं म्हणलं तर ते टिकून राहत नाही, मग करणार काय? मग ते काही नसल्यामुळं मानसिक दृष्टिकोनातून ते खचत राहतात आणि पर्यायाने आत्महत्याचा मार्ग ती निवडतात. नाही, पण ह्या टप्प्यावरती ह्या तरुणांनी काय स्वतःला समजावून घेतलं पाहिजे? ते त्याच्यासाठी तर हे आम्ही पुस्तक हा प्रयत्न केलेला आहे की तरुणांनी स्वतःला एक मी काय म्हणतो ना आपण थोडासा वेळ देऊन माझी खरंच त्या पदापर्यंत जाण्याची किंवा ते करण्याची क्षमता आहे का, हा स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारला पाहिजे. जर त्याचं उत्तर आतून आलं नाही, हे जर फक्त मी सामाजिक दबावापोटी, कुटुंबाच्या दबावापोटी किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून जर करत असाल ना, तर तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक तर करतायच, त्याचबरोबर कुटुंबाची फसवणूक करताय. म्हणजे आई वडील जे तुमच्या आशेवरती आहेत, ज्यांना तुम्ही स्वप्न दाखवलेत, त्यांचंही उद्या म्हणजे काय म्हणतात त्यांची परवडच होणार आहे. त्यांना दुसरा मार्गच नाही आहे की सगळं तुमच्यामध्ये बघतायत. आणि आपल्याकडं गावाकडची अजूनही आईवडिलांची अशी पद्धत आहे, जे काही करेल मुलगा करेल, मुलगा न केलं त्याच्यासाठी आयुष्य पणाला लावलंय आणि ते बघतायत की माझा मुलगा कलेक्टर होऊन होईल, माझा मुलगा उद्या लाल दिव्याच्या गाडीत येईल. ह्याच्यात संवाद महत्वाचा आहे. काही नाही. आणि त्यांना कळत नाही म्हणण्यापेक्षा ते म्हणतात हे मी महिन्याला 5,000 10,000 देतो, ते तिकडं करतो. बरं, ते मजुरी करतात, इकडचे तिकडचे पैसे घेतात, व्याजानं घेतात, मुलाला पुरवतात, परंतु हे मुलाच्या नाही लक्षात येत. मुलगा मात्र याच्यात एवढा अडकलेला आहे ना की त्याला का अडकला आहे तर त्याला आजूबाजूच्या परिस्थितीनं एवढा दबाव टाकलेला आहे की त्यातून त्याला बाहेर येण्यासाठी आशेचं किरण दुसरं कुठं दिसत नाही. बरं, आशेचं किरण कोण निर्माण करून देणार? तर ते समाजातली काही जाणती माणसं, काही माध्यमं किंवा काही शासनाने ही भूमिका घ्यावी असं मला वारंवार वाटतं. काही आता स्वयंसेवी संस्थांनी ते उपक्रम सुरू केलेले आहेत, परंतु त्याला मर्यादा येते. खूप विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे. म्हणजे कोविडच्या कालखंडामध्ये पुण्यातून बाहेर जाणाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त MPSCचा क्राऊड होता. मग त्यांना व्यवस्था करण्यासाठी महेश बडे आणि किरण नंबोरे जेव्हा आम्ही ते काम करत होतो तेव्हा ते जवळून बघितले. बरं, ह्याच्याबद्दल मला आत्मीयता किंवा ती तळमळ का वाटते याची, तर ही सगळी मुलं पहिल्या पिढीतली दुसऱ्या पिढीमधून शिकून येणार आहेत. म्हणजे एक मुलगा होता तो म्हणजे त्याला इंजिनियर झाला होता. बरं, ह्याच्यात BA BComचीच मुलं नाही आहेत, BSCचीच नाही आहेत, इंजिनिअरिंग झालेली मुलं, MBBS झालेली मुलं, BMS झालेली मुलं, व्यावसायिक शिक्षण घेऊन ही मुलं स्पर्धा परीक्षेकडून काय येतात ते मला त्याचं अजूनही म्हणजे असं ठोस उत्तर भेटत नाही. ते मुलं म्हणतात आम्हाला तेच करायचं होतं. मग तुम्ही इंजिनिअरिंग 4 वर्ष का केलं? तुम्ही पर्यायी करिअर का 4-5 वर्ष घालवलं? हे अनेक गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. मी उदाहरण सांगत होतो की मुलगा एक इंजिनियर झाला होता, जर्मनीमध्ये त्याला प्लेसमेंट मिळालं होतं. जर्मनीमधून त्याला काय असं वाटलं की भारतात जाऊन मला भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये, तो पुण्यात आला, इथं IASचा क्लास लावला, काही दिवस तयारी केली आणि नंतर त्याचं जे डेली रुटीन होतं ना ते रुटीन सगळं बदललं. म्हणजे काय केलं त्यानं, सकाळी उठायचा, चहा प्यायचा, नंतर मॅगी खायचा, दुपारी चिकन खायचा, संध्याकाळी परत चिकन खायचा. हे असं चपाती नाही बाकी इतर फळभाज्या सगळं अवॉइड झालं आणि रात्री तो रात्रभर जागायचा आणि अभ्यास करायचा. असा त्याचा 6-7 महिने दिनक्रम राहिला. नंतर त्याला अचानक अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, माइल्ड होता. तेव्हा त्या तपासणीमध्ये लक्षात आलं की आतमध्ये त्याच्या अवयव निकामी होत चाललेले आहेत, म्हणजे हे डॅमेज होत चालले. म्हणजे लाईफस्टाईल बदलून घेणं जे म्हणतो ना आपण, हे आहे. मागच्या वर्षी एक मुलगी कोम्यामध्ये गेलेली आहे. का गेलेली आहे कोम्यात? म्हणजे ती केस तर खूप मोठी, म्हणजे पुण्यातलीच आहे आणि पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधले, मी त्या मुलीचं नाव सांगणार नाही, ह्याच्यामध्ये ती केस घेतलेली आहे मी. काय झालं त्या मुलीचं की ती तयारी करत होती, केली म्हणजे 5-6 वर्ष, पण आणि नंतर ती शिकवायला लागली मुलांना MPSC UPSCच्या. तिनं शिकवलेल्या मुलांची निवड झाली, पण हिची निवड झाली नाही. म्हणून तिला टेन्शन नंतर वाढत गेलं आणि वयाच्या 28 सेकंद एवढं फ्रस्ट्रेशन वाढलं की तिला तो अटॅक आला आणि कोमात गेली. याच्या पलीकडे जाऊन लग्न होत नाहीत मुलांची. म्हणजे आपल्याकडे म्हणतो की लग्न लवकर झाली पाहिजे तरुणांची, म्हणजे आशेच्या गुंगीत लटकते तारुण्य काय, म्हणजे तुमच्या सुप्त वयामध्ये, त्या वाढत्या वयामध्ये जे म्हणतो ना आपण, जे कौमार्य तारुण्य अवस्था आहे, त्यामध्ये निसर्गानं दिलेल्या त्याचं निचरा होणं, त्या भावनेचा निचरा होणं ते गरजेचं असतं शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून. पण 25-30 वर्षापर्यंत तुमचं ते लग्न होत नाही किंवा तुम्हाला तसे मैत्री किंवा सर्कल पण नसतात किंवा तुमची गर्लफ्रेंड नसते, तर तुमच्या त्या भावनेचा निचरा होणार नाही, ते दबलं जाणार, सप्रेशन होणार, त्याच्यामधून वेगळे आजार उद्भवत आहेत. यांची लग्न न झाल्यामुळं गावाकडचे प्रश्न वेगळे, आईवडिलांचे प्रश्न वेगळे, आणि नंतर उशिरा लग्न करून ज्यांचे झाली 35-40 वेळी त्यांचे मुलं होण्याने वेगळे प्रश्न. म्हणजे असे सगळे एकात गुंतलेले मुद्दे आहेत. बरं, फक्त जे बेरोजगार आहेत त्यांचेच लग्न होत नाहीत का? तर नाही. जे नोकरी लागलेत अधिकारी आहेत त्यांचे पण लग्न होत नाहीत, कारण अपेक्षा. अधिकारी झालेल्या मुलाची अपेक्षा असते की नाही, आता मी अधिकारी झालेलो आहे, मला अधिकारीच मुलगी पाहिजे किंवा त्या समकक्ष पाहिजे किंवा त्या लेवलची पाहिजे.
मुलगी जर आय एस झालेली असेल, तिला आय एस पाहिजे असतो, पण आय एस भेटत नाही, मग 40 येतं, 45 येतं, अशी आहे. म्हणजे नोकरी मिळूनही तुम्ही एक सामाजिक व्यवस्थेचा भाग तुम्ही चांगल्या पद्धतीने बनवू शकत नाही. हे असे खूप सारे प्रश्न आहेत. याला उत्तर तुम्ही एका साचेबद्ध पद्धतीनं शोधू शकणार नाही. तर त्यामुळे या कादंबरीमधून मी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातून पुढं मांडलेल्या आहेत. त्याचे निष्कर्ष गोष्ट वाचताना तुम्हाला समजत जातील असं मला वाटतं. नक्कीच ज्ञानेश्वर, हे सगळं तू सांगितलं, ह्याच्यातनं नैराश्य हा शब्द सर्रास हल्ली वापरला जातो आणि तुझ्या आत्ताच्या बोलण्यातनं पण हाच मुद्दा पुढे येतो की आज सहज वापरला जातं की ह्याला फ्रस्ट्रेशन आलं आहे, हा नैराश्यामध्ये गेला आहे, मानसिक आरोग्य बिघडलं आहे. हे कबूल आज कितीही समाज पुढे गेला तरी कोणीच कबूल करत नाही आहे. पण हा गंभीर प्रश्न आहे. काय ह्याच्याविषयी बोलशील? हे आजच होतंय का? नाही, तसं नाही, हे पूर्वी पण व्हायचं. प्रमाण जास्त आहे. नाही, पूर्वी पण प्रमाण जास्त होतं. पण पूर्वी सिस्टम सांगतो मी, पूर्वी काय असायची आपल्याकडं गावाकडं किंवा शहरामध्ये ना, मंदिरं खूप असायची, पुजारी किंवा असे बाबा बुवा भरपूर असायचे, लोक तिकडं जायचे, आजही जातात. आणि फक्त हे समोर चव्हाट्यावरती येत नव्हतं. आज एक म्हणजे हे जे कुटुंब आहेत ना, विभक्त कुटुंब झाल्यामुळं घरामध्ये कोणी नसतं आणि त्यामुळं हे जास्त प्रमाण लगेच समोर येत आहे. आणि मुलंही नैराश्यामध्ये जातात, पालकही नैराश्य, सगळेच लोक. नॉर्मल कोण आहे कसं शोधणार तुम्ही? हल्ली नैराश्यामध्ये कोण नाही असं म्हणताच येऊ शकणार नाही. म्हणजे प्रत्येकाला, पण याचं प्रमाण आणि हे आजार कोणता आहे हे ओळखता आलं पाहिजे. नैराश्याचा किंवा मानसिक आजार, मानसिक रुग्ण कोण आहे आणि त्याला ट्रीटमेंट काय गरजेचं हे ओळखता आलं पाहिजे. नैराश्य तुम्हाला येतं, निराशा मला येते, निराशा कोणाला येत नाही? निराशा जगामधल्या प्रत्येकाला येते, जरी तो माणूस कुठल्या मोठ्या पदावर असला किंवा छोट्या कामावर. दुःख हे प्रत्येकाला आहे. ज्याला मोह आहे, दुःख म्हणजे तृष्णा जी म्हणतो, इच्छा, तिथं दुःख आहे. परंतु त्याचं प्रमाण आपल्याला ते बॅलन्समध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि ते ठेवण्यासाठी म्हणून मग आपल्याला हे योगा असेल, मेडिटेशन असेल, ध्यानधारणा आहे किंवा शारीरिक व्यायाम आहे, हे करणं, त्याच्यावरती उपाय सांगितले गेलेले आहेत, ते करणं गरजेचं आहे. पण तू म्हटले ना की नैराश्य आज युवकांमध्ये तुलनेनं मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. कारण मी आत्ता ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो, म्हणजे माझ्यासमोर जेव्हा विद्यार्थी येतात ना, त्यातले म्हणजे 100मधले विद्यार्थी, समजा माझा 100चा क्लास आहे, 100मधले 80% विद्यार्थी असाइनमेंट वेळेत पूर्ण करणार नाहीत किंवा हे जे आळसीपणा जो वाढत आहे आणि त्याच्यानंतर सातत्यानं कुठल्या तरी अँझायटीमध्ये असणं, कुठल्या तरी टेन्शनमध्ये, हे कसं तयार झालेलं आहे. म्हणजे मला असं कदाचित असं कधी कधी वाटतं की आपली जी ही काही सिस्टम आहे, म्हणजे मज्जासंस्था असेल किंवा मेंदूची किंवा पूर्ण शरीराची, याच्यामध्ये जी काही माणूस आनंदी राहण्यासाठी जे डोपामाइन जे तयार होऊ नये त्याचं प्रमाण कमी झालं की काय, किंवा तसं वातावरण किंवा तसं निर्मिती होत नाही की काय असं वाटायला लागतं. आणि त्याच्यामधून आजूबाजूला घडणारे मोठे घटना आणि त्याचा त्या कुटुंबावरती, त्या विद्यार्थ्यावर, त्या व्यक्तीवरती होणारा परिणाम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षाचं ओझं. बरं, हे अपेक्षा कुणी लावून दिलेत माहिती नाही, पण ते करायचे का करायचे हे पण माहिती नाही. ते करण्याच्या प्रक्रियेमधल्या आनंदापेक्षा मला ते केल्यानंतरच्या लोकांना असं वाटतं की आनंद मिळेल, पण ते केल्यानंतर मिळत नाही, म्हणून परत दुसऱ्या गोष्टीच्या मागं. म्हणजे अगोदर तुला जर एखादा हँडसेट घ्यायचा असेल, नवीन मार्केट रिसेंटमध्ये आलेला, ती अपेक्षा, मग ते घेत असताना ज्या प्रक्रियेचा आनंद नाही आहे, घेतल्यानंतर तो क्षणिक असतो. म्हणजे तू एखादा छानसा फोटो काढला, कुठंतरी फिरायला गेली, छान दिसली, लोकांनी लाईक्स किती मिळतील यावरती आनंद ठरतोय. तर हे पूर्णपणे कॅल्क्युलेशन चुकीचं आहे. तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये आनंद असताना, करत असताना तो आनंद उपभोगता आला पाहिजे. म्हणजे मी एखादी गोष्ट शिकते, मी गाणं शिकते, मी संगीत शिकतोय, मी खेळ शिकतोय, मी अभ्यास करतोय, तर ती मला प्रक्रिया मनापासून एन्जॉय करता आली पाहिजे. त्याचं प्रमाण हल्ली कमी होतंय, त्यामुळे नैराश्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. तरुणांमध्ये काय, आता मी मगाशी बोलत होतो लग्नाचा प्रश्न, प्रत्येक पालकाला वाटतं की माझी मुलगी पुण्यात जर दिली त्याकडे 1 BHK फ्लॅट असायला पाहिजे, 2 BHK फ्लॅट असायला पाहिजे. ज्या मुलाचं 25-30 वर्षी फ्लॅट असूच कसा शकतो, हे कॅल्क्युलेट नाही मॅच होणार. मग त्याची अपेक्षा, त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून ते निराशात. मग याचा अर्थ त्यांना मानसिक आजार नाही आहे, फक्त ती अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून नैराश्य आले. त्या मुलीला वाटत होतं की मला IAS व्हायचं, नाही झाली म्हणून निराशा आहे. व्यक्तिमत्व निराश नाही आहे, परंतु सातत्यानं जर हे असं होत राहिलं तर त्या आजारात रूपांतर होतं. बघा, एकदा नैराश्य आलं ठीक आहे, 2दा आलं ठीक आहे, 3दा आलं ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या मनाला सांगणं गरजेचं की बाबा आता थांब, हे आपल्याला नाही जमत, हे नैराश्यात आपल्या तिकडे. हे जर वारंवार तुम्ही 8-9 वेळा
तोच जर पॅटर्न तुमच्या कृतीमधून तयार झाला तर हळूहळू तुम्ही मानसिक रुग्ण होता. बरोबर. हे अशा पद्धतीनं ते चाललं. एकदा दोनदा तर निराशा सगळ्यांनाच येतं, आयुष्यात अपयश प्रत्येकाला येतं. म्हणून त्या दृष्टीकडं किंवा त्या गोष्टीकडं अशा नजरेतून बघणं गरजेचं आहे. आता सोशल मीडियावरती सतत जसं आपण निगेटिव्ह आता तू सांगितलंस तसं खूप सक्सेस स्टोरी पण आपल्याला रील मधून पण बघायला मिळतात. पण जे सतत झगडत असतात त्यांना असं वाटतं की मी किती झगडलो तरी मला यश येत नाहीये. पण हे बघितल्यानंतर ती व्यक्ती एकटी पडते का? आता मी परत सांगतो, त्या व्यक्तीनं ठरवलं पाहिजे मुळात. तर इन्स्टावर असेल किंवा सोशल मीडिया फेसबुकवरती मी ठामपणे सांगतो, तिथं जेवढी लोक स्टोरी बनवून टाकतात ते पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेली स्टोरी असते. आणि ही कृत्रिमरित्या तयार केलेली स्टोरी जी आहे ती खोलपर्यंत जाऊ शकत नाही आणि ती कायमस्वरूपी टिकवू शकत नाही, कारण ते तात्पुरत्या स्वरूपाची असते. ज्ञानेश्वर, कुटुंबियांकडनं मुलांना असं पण म्हटलं जातं की वय होत चाललंय, काहीतरी ठरव, लग्न कर, कधी अजून सेटल होशील. तर अशा वेळी तरुणांच्या मनामध्ये काय प्रश्न असतात? जेव्हा आम्ही सर्वे करत होतो ना याचा लग्नाच्या बाबतीमध्ये, हे जी मुलांचं वय वाढत जातं म्हणजे 25, 30, 35, 40मध्ये, तर त्यावेळी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. फक्त कुटुंबियांचाच दबाव नसतो, कारण आईवडिलांचा तर असतो, कारण त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव असतो. लक्षात येते? म्हणजे आईवडिलांना कोणीतरी विचारणारे नातेवाईक आहेत, शेजारी पाजारी आहेत. तुमच्या मुलाचं लग्न असतं, 4 लोक म्हणजे कोणी असतील ते कोणी असतील, 4 लोक, तर त्यांचा दबाव त्या आईवडिलांवर तो, कुटुंबियांवरती तो. म्हणून ते मुलाला सातत्यानं आणि त्यांना काळजी पण असते की पुढे एकटा मुलगा किंवा मुलगी कसं आयुष्य कडायला जाणार. समाजामध्ये राहायचं तर दोघांची जोडी असेल तर मग कुटुंब होतं आणि पुढं त्यांना जगण्यासाठी काहीतरी कारणं मिळतात. नाहीतर एकटा तुम्ही शेवटपर्यंत नाही जाऊ शकत. म्हणून हे सातत्यानं विचारले जाणारे प्रश्न, आता तू मोठा झाला आहे, लग्नाचं वय होऊन चाललंय, कधी करणार आहे. त्यामुळं त्या मुलांवरती अर्थात ही व्यवस्था अशा पद्धतीनं रचना झालेली आहे की तुम्हाला एकतर त्याचा भाग व्हावं लागतं किंवा मग भाग न होता जगण्याची तेवढी ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. आता काही मुलांचे असे प्रश्न आहेत, आम्ही लग्न का करावं, मला करायचं नाही. अलीकडे खूप आहे. म्हणजे हे फक्त मुलांमध्येच नाही तर मुलींमध्ये पण ट्रेंड आहे. खूप सारे हे वेगवेगळ्या पंथामध्ये सामील होताना दिसत आहेत. म्हणजे एक प्रकारचे म्हणतो ना आम्ही, समाजामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे वेगवेगळे प्रवाह आहेत. म्हणजे काही धार्मिकरित्या चालवणारे पंथ आहेत, काही वैचारिकरित्या चालवणारे जे पंथ आहेत किंवा विचारसरणी, त्यांच्याकडे ही मुलं मुली आकर्षित जातात आणि आयुष्यभर लग्न न करता तिथं राहतात. तर आणि जे काही सामान्य कुटुंबामधले आहेत त्यांच्यावरती हा दबाव येतो. आणि मग लग्न करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला कुटुंब चालवायचं म्हणून पैसे पाहिजे, पैसे मिळवायचे म्हटल्यानंतर तुम्हाला रोजगार पाहिजे, रोजगार म्हणत कुठंतरी नोकरी लागणे, म्हणून तर हे तयारी करतात ना परीक्षा, सरकारी हक्काची नोकरी, ही तयारी, त्याही अपेक्षा आणि सेटल होणं, लग्न करणं, याही अपेक्षा. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी चुकीचं पाऊल पडतं. चुकीचं पाऊल म्हणजे परत तोच म्हणजे अशा दोन्हीकडच्या ओझ्यानी जी माणसाची मनस्थिती होते, मुलाची तरुणाची मनस्थिती होते, त्याविषयी एक तर चुकीचं पाऊल म्हणजे एक तर त्याला परत तो मानसिक दृष्टिकोनातून खचत जातो आणि शेवटचं टोक म्हणजे आत्महत्यापर्यंत जाणाऱ्या ज्या केसेस आहेत किंवा तसं होतं. दुसरं एकतर हे मला काहीच जमत नाही म्हणून हे शहरामधलं सगळं सोडून काही जण गावाकडे जातात आणि शेती करतात. एक मुलगा आहे की हे त्याने सगळं सोडून दिलं आणि सरळ तो हिमालयामध्ये निघून गेला की मला हे जगच नको आहे. हे रिअर केसेमध्ये आहे, मी अशा खूप कमी प्रमाणामध्ये. मेजॉरिटी मुलं जे असं आहेत ना ते स्वीकारतात, जगणं स्वीकारलं पाहिजे की मला आता हे आहे ना, ह्याच्या पलीकडे मी काही करू शकणार नाही किंवा आहे हे मला जगावं तर लागणार आहे. समाज म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा निर्णय हा कदाचित योग्य आहे किंवा मी त्याही मताचा आहे. जे आपल्या समोर आलेलं आहे ते स्वीकारणं, ते तशा पद्धतीनं जे चाललेला प्रवाह आहे ना त्याला सामावून घेणं आणि त्याच्याशी एकरूप होऊन जगणं, त्याच्याशिवाय दुसरा चांगला मार्ग तुम्हाला मिळणार नाही. किंवा मला असं वाटतं विनाकारण मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेवून त्या पूर्ण करण्याच्या पाठीमागे लावून आयुष्याची वाट लावून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. सरळ साध्या पद्धतीनं आयुष्य जगणं, जे असेल त्या पद्धतीनं स्वीकारणं आणि ते पुढं चालत राहणं, प्रवाही गतीमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. टप्प्याटप्प्याने सावकाश का होईना पण चालत राहणं हे गरजेचं आहे. जर वेगळं काही करायचं असेल, परत मी तेच सांगतोय, नोकरी लागणं आणि रोजगार मिळणं म्हणजे सर्वस्वी माणूस म्हणून जगणं नाही आहे. तुम्ही फक्त अर्थार्जनाचं साधन कमवलं आहे, अर्थार्जन तुमचं होतं आहे, त्यामुळं तुमचं कुटुंब चालेल.
पण माणूस म्हणून अजून प्रगल्भ होण्यासाठी खूप पिढ्या जाव्या लागतील मला असं वाटतं वैयक्तिक. नक्कीच. जेव्हा जेव्हा खूप वाचतो किंवा जाणवतो की आपण अर्थात आताशी कुठंतरी काय म्हणतो ना, पूर्ण जर ह्याचा सगळा विचार केला तर 3-4% आपण माणूस होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. अजूनही आपण प्राणीच आहोत, कारण अनेक लोक झुंडीनं एकमेकांवरती हल्ले करतात, झुंडीनं युद्ध करतायत, लोकांचं काय शोषण वेगवेगळ्या पातळीवरती केलं जातं. ही माणसाची लक्षणं नाही आहेत खऱ्या अर्थानं. अजूनही आपण प्राणीच आहेत, प्राणी ताकदीच्या बळावरती तसं करतो, हे तशा दृष्टीनं मला असं वाटतं. त्यामुळं जे आपल्याला दिसतं, सामोपचारानं राहणं, एकत्र राहणं आणि माणसाला समजावून घेणं, कुठल्याही प्रकारचं दुसऱ्याचं शोषण न करता, दुसऱ्यावरती अन्याय न करता आपण मार्ग काढत जाणं आणि आपल्या अपेक्षा साध्या मार्गानं जशा पूर्ण होतील तो प्रयत्न केला गेला पाहिजे. एवढं निर्मळ आणि प्रेमाचं नातं माणसामध्ये असलं पाहिजे मला असं वाटतं. MPSC आणि UPSC हाच काही शेवटचा पर्याय नाही आणि त्याच्यातनं करिअरचे अनेक मार्ग आहेत. MPSC UPSC न करता, न घाबरता आणि समाजाची चौकट त्याच्यासाठी मी हे केलं तरच मी चांगला माणूस आहे, हे तुझ्या सगळ्या आत्तापर्यंतच्या बोलण्यातनं मला जाणवलं. तर नेमकं तू आजच्या तरुणाला काय सांगशील? मला असं वाटतं की तरुणांनी स्वतःचं मूल्यमापन जे म्हणतो आपण, स्वतःचा शोध घेणं, स्वतःच मध्ये कुठल्या प्रकारचे गुण आहेत, कुठल्या प्रकारची कौशल्ये स्वतःमध्ये विकसित करता येऊ शकतील, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत हे शोधून आपण आपल्या करिअरचा मार्ग निवडावा. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण वाटचाल सुरू केली, प्रयत्न चालू केली, तर आपण आयुष्यामध्ये जगण्यासाठी लागणारी साधनं किंवा साधनसंपत्ती आहे ती तेवढी मात्र निश्चित कमवू शकतो. म्हणजे तुम्हाला जे काय अर्थ असेल किंवा सामाजिक दृष्टिकोनातून एक मानसन्मान जे म्हणतो आपण, अनेक गोष्टी तुम्हाला मिळत जातील. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा शोध घेऊन मला हे जमतंय, मी हे चांगलं करू शकतो, तसं केलं तर ते होऊ शकेल. अन्यथा आपण समाजाच्या दबावाला बळी पडून नको त्या गोष्टीचा जर हव्यास केला तर त्यामध्ये आपलं जास्त खच्चीकरण होईल. म्हणजे हल्ली होतंय काय माहिती आहे का, इन्स्टावर असेल, फेसबुकवर असेल, सगळीकडे सोशल कोणीतरी एक मिनिटाचा 1.5 मिनिटाचा रील काढून टाकतो आणि मी कसा यशस्वी झालो, मी कसा हे झालो, मला कसं मोटिवेशन मिळेल, असे सगळेजण असे व्हिडिओ टाकतात. त्याच्यामध्ये कोणीतरी तो रील बघतो, त्यालाही असं वाटतं की मला तसं करावं, परंतु त्याची परिस्थिती, त्याची मानसिकता, त्याचं कौटुंबिक वातावरण हे सगळं तर वेगळं असतं आणि याचं सगळं वेगळं आहे. त्यामुळे तुलनात्मक दृष्टिकोनातून जेव्हा आयुष्य आपण जगतो ते मात्र धोकादायक आहे. हे जे रील्स जेवढे कोणी सक्सेस लोकांचे टाकतील त्या रील्सला, त्या माणसांना वैयक्तिक कधीतरी एकदा प्रश्न विचारून बघा, ते एकांतात असताना ते समाधानी असतात का त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा आनंददायी कृत्रिम रील त्या ठिकाणी तयार केला. ही जी भूमिका आहे ना, ही आपण समजावून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या रीलच्या जगामध्ये रिअल किती आहोत, खरेपणा किती आहे, सच्चेपणा किती आहे, हे जर मला कळलं एक तरुण म्हणून, एक माणूस म्हणून, तर पुढच्या आयुष्यात मला वाटत नाही की फार काही असं जगण्यासाठी आपल्याला किती म्हणजे काय, मी म्हणत नाही की अल्पसंतुष्ट असावं. तुम्ही तुमच्या कौशल्याच्या द्वारे भरपूर काही निर्माण करू शकता, परंतु अननेसेसरी अनावश्यकपणे कुठल्या तरी दबावाला बळी पडून स्वतःची फरफट करून घेण्यात काही अर्थ नाही आहे आजच्या या व्यवस्थेमध्ये. हे सगळं करताना तरुणाला जर स्वतःला प्रश्न विचारायचा असेल स्वतःला, तर तो कुठला असला पाहिजे? स्वतःलाच प्रश्न विचारला, मी कुठे आहे, मी कुठून आलेलो आहे, म्हणजे माझं मूळ काय आहे, मी कुठून आलेलो आहे आणि मला कुठं जायचं आहे, आणि मी हे का करतोय, कशा करता करतोय, हे 5 प्रश्न जर त्यांनी स्वतःला विचारले ना, तर आपोआप आपल्याला उत्तरं मिळतील. आणि हे उत्तरं मिळत असताना रेडीमेड उत्तर नाही मिळणार. मी कुठून आलो आहे हे तुम्हाला सापडेल, पण त्याचा मागोवा घ्यावा लागणार. आणि मला कुठं जायचं आहे, पण मग का जायचं आहे मला तिथंपर्यंत, हेही कळलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या टप्प्यावरती जो प्रवास आहे ना, ह्या प्रवासाचा मला आनंद घेता आला पाहिजे, तशा दृष्टिकोनातून त्यांनी विचारलं गेलं पाहिजे. हे 5 प्रश्न त्यांनी स्वतःला नक्की विचारलं पाहिजे. तुझ्या या सगळ्या कादंबऱ्या बघताना जे काही मी आत्तापर्यंत वाचले आणि तुझ्याशी ज्या काही गप्पा मारल्या त्याच्यावरनं हा माझा प्रश्न आहे, याच्यातला प्रश्न माझा आहे असं प्रत्येकालाच वाटत राहतं. तर काय सांगशील तू प्रेक्षकांना? अगदी सुरुवातीलाही तेच म्हटलं आणि परतही मी तेच म्हणतोय, समाजामध्ये माणूस हा जेव्हा इथं जन्माला येतो आणि आल्यानंतर त्याचं कुटुंब आणि हा आजूबाजूचा सगळा समाज आणि नंतर आपलं हे राष्ट्र आणि आपण हे देश आणि हे जग हे सगळं बघत असतो. आत्ताच्या या चौकटीमध्ये माणूस पण कुठंतरी हरवलं जातं आहे असं मला वाटतं. कारण आपण
नको त्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठलाग करत आहोत आणि मूळ जो स्वाभाविक प्रतिक्रिया, नैसर्गिक प्रतिक्रिया असते किंवा जगण्याची जी पद्धत असते ती विसरत चाललो आहे असं वाटतं. कारण गावाची गावं आता पूर्णपणे बकास आणि सिमेंट कॉन्क्रीटवर मी तेच म्हणतो की कारण तुमची ऊब हरवत चाललेली आहे. निसर्गाच्या जेवढं आपण जवळ जाऊ तेवढं आपल्याला मोकळा श्वास घेण्याची उमेद मिळेल. ते आत्ता कुठंतरी म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर म्हणा किंवा डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये त्याच्यामध्ये आपण कोंडून घेतल्यामुळं आम्हाला आजूबाजूला काय म्हणजे आजूबाजूला कुठलं तुम्हाला हे ऑनलाईन सगळं दिसतंय, परंतु आजूबाजूला शेजारच्या माणसाच्या मनात काय चाललंय, इव्हन माझ्या मुलाच्या मनात काय चाललंय, माझ्या बायकोच्या मनात काय, माझ्या हे मी शोधच घेत नाही. मला जे समोर दिसतंय, जो डेटा माझ्या समोर येतोय त्या डेटा ड्रिव्हन हे सगळं जग चाललंय. आणि हे जग डेटा कोण चालवतंय तर कुठून तरी परकीय देशामध्ये किंवा कुठली तरी एक सत्ता की ज्यांनी हे सगळं डेटाच्या ह्याच्यावरती हे सगळं करून ठेवलेलं आहे आणि त्याला आपण बळी पडलो की काय मला असं वाटतंय. त्यामुळं आपलं स्वातंत्र्य आपण गमावून बसतोय की काय पुढच्या कालखंडामध्ये मला असं वाटतंय. स्वातंत्र्य म्हणजे विचारांचं स्वातंत्र्य, तुमची जगण्याची मोकळीक ही हरवती की काय असं मला कधी कधी मनात भीती वाटते. कारण तुमच्या सगळ्याच गोष्टी आता नियंत्रित केल्या गेल्या, सगळ्याच गोष्टी आता तुम्ही कंट्रोल्ड आहात. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय वापरायचं नाही, कुठं वापरायचं हे सगळं आणि सगळं हे कॉर्पोरेट कंपनीमधले कॉर्पोरेटचे प्रॉडक्ट्स असतील आणि हे डिजिटल टूल्सनं तुमच्याकडं हे झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल गुगल तुम्ही वापरत असाल किंवा कुठलंही ॲप वापरत असाल, सर्व आपला डेटा तिथं जात आहे. आपले मेडिकलच्या म्हणजे आपल्याला कुठला आजार भविष्यात होऊ शकेल हेही आता तुम्हाला हे सांगणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीपर्यंत झालं आपण एवढं त्याच्याशी अधीन झालो आहे. त्यामुळं माणूस म्हणून मूळ जे जगणं असतं ना, एक माणूस प्राणी म्हणून निसर्गाचा एक घटक म्हणून ते विसरत चाललं आहे असं मला वाटतं. त्यामुळं ते परत मिळवण्यासाठी किंवा ते वेगळ्या पद्धतीनं कसं करता येईल या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. व्यक्त माणूस होत नाही आजकाल, मनात ठेवतो. प्रत्येकालाच लिहिता येत नाही, पण लिहू कसं, लिहायचं आहे. तर अशा नव्यानं येणाऱ्या आणि लिहू वाटणाऱ्या मुलांना काय सांगशील आणि व्यक्त कसं व्हायचं? म्हणजे जरी आपण बोललो नाही पण एक माध्यम असावं जे आपण जिथे आपण मोकळं होऊ शकतो. व्यक्तीपाशी नाही तर लेखनाची गरज आहे. तर काय सांगशील? त्या प्रश्नाकडे येण्याअगोदर मी मगाशी जे सांगितलं ना की हे पुढचं काय येऊ शकतं, पुढच्या 50 वर्षामध्ये काय घडू शकतं, ही शून्य रेषा म्हणून मी एक कादंबरी लिहिलेली आहे की जी पुढच्या 50 ते 60 100 वर्ष जे काही वर्ष असतील मला तो तसं वैयक्तिक वाटतं की माणसाचा प्रवास जो शून्यापासून सुरू झाला होता तो परत तो शून्यावरती म्हणजे माणूसच एक गोष्ट उभी करतो, तोच खोडतो, पुन्हा उभं करतो. तसं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पुढच्या जगात म्हणजे पुढच्या येणाऱ्या कालखंडात जे काही घडू शकतं त्याची ही मानवाची गोष्ट आहे. हे जग कुठल्या दिशेला जाऊ शकतं किंवा काय होऊ शकतं हा एक मला जेवढं समजलेलं आहे, मला जे वाटतंय की असं काही होऊ शकतं त्याचा एक मी अंदाज घेऊन ही कादंबरी लिहिलेली आहे. हे सायन्स फिक्शन आहे, थोडंसं काल्पनिक आहे, परंतु मी वैज्ञानिक संकल्पना या सगळ्यांचा उपयोग करून याच्यामध्ये लिहिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. पुढच्या 50 वर्षामध्ये आज आपण जे इथं बघतोय ती याच्या मदतीनं हे सगळ्या गोष्टी घडलेल्या असतील. त्यात माणसाचा रोल काय असणार आहे, माणसाला कुठल्या प्रकारचं मूल्य असणार नाही आहे एक्सेप्ट फक्त तुम्ही ते प्रॉडक्ट करताय किंवा तेवढं करताय तेवढंच तुमचं मूल्य असेल, तुम्ही इथं उपस्थित आहात तेवढंच तुमचं मूल्य असणार आहे. परंतु जी सत्ता चालवणारी केंद्र असतील ते सगळी AI ड्रिव्हन असतील. त्याच्यामुळं मला असं वाटतं की येत्या काळामध्ये माणसानं आपल्या मूळ स्वभावाकडं आणि नैसर्गिक प्रवृत्तीकडं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून जो मगाशी मुद्दा विचारला होता त्या अनुषंगानं हे पुस्तक निश्चित वाचावं. पुस्तक वाचून आपण पुन्हा भेटूयातच. आता जो प्रश्न लेखक म्हणून त्या प्रश्नाकडे येतो. जे कोणी नवीन लिहिणारे आहेत किंवा मीही नवीन, प्रत्येकजण नवीन एखादी कृती करतो त्यावेळी तो नवीनच असतो, पण मला जो अनुभव येतो आहे लिहिण्याचा आणि माध्यम कुठलंही असेल, मुळात आपण व्यक्त झालं पाहिजे. व्यक्त होण्याचे अनेक फायदे आहेत. एक, तुमच्या भावनेचा निचरा होतो. मग तुम्ही कुठल्या तुमच्या मित्रापाशी व्यक्त व्हा किंवा एखादा पेन घेऊन कागदावरती काहीतरी कविता लिहा किंवा चित्र काढा किंवा कथा लिहा, काहीही करा. किंवा तुम्हाला आत्ता हल्ली मोबाईल आलाय, फोन आहेत, तुम्ही एखादं शूट करा आणि त्या
शॉर्ट फिल्म तयार करा किंवा काही जे करायचं असेल त्याच्यामधून तुम्ही जरी व्यक्त झालात तरी त्या व्यक्त होण्याचा एक दिलासा असतो, एक मोकळेपण होतं, एक निचरा होतो आणि आपण काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला मिळतं. आतमध्ये जर त्या भावना दाबून ठेवल्या, जसं सिग्मंड फ्राईड म्हणतात की ती जी गोष्ट तुम्ही जेवढं दाबत जातात त्याचा कधी ना उद्रेक होतो आणि तो उद्रेक तुमच्या सगळ्या भावना आणि ते व्यक्तिमत्व खराब करण्यात कारणीभूत ठरतं. तो खूप मोठा आउटबर्स्ट असतो आणि त्यानं खूप धोके निर्माण होतात. त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्हाला वाटतं की आज मला हे निराशा वाटते, आज माझ्या मनात हे आलं आहे, त्यावेळी व्यक्त होणं. मी का लिहितो तर मी त्या कारणासाठी लिहितो. मला कुठला तरी आनंद मिळवायचा किंवा मला काही वेगळं काय असं शोधायचं नाही. मला व्यक्त व्हायचं म्हणून मी लिहायला सुरुवात केलेली आहे. कारण ऐकून घेणारी माझ्या आजूबाजूची माणसं, किती लोकांना मी किती गोष्टी सांगणार आहे. मला बरंचसं काही सुचतं. त्याच्यापेक्षा मी एकदा पुस्तकात लिहून टाकलं ना की ते वाचत राहतात, लोक बोलत राहतात, त्याच्यावर चर्चा घडतात, परिसंवाद घडतात. त्यांचं ते लोकांचं होऊन जातं. ते माझ्यापर्यंत परत येत पण नाही, ते त्यांचाच अर्थ लावत बसतात. हे अशा लेवलला ते होत राहतं. त्यामुळे आपल्या या विचार करण्यानं, आपल्या व्यक्त होण्यानं नवीन काही जर त्यातून निर्माण होत असेल तर निश्चित त्याचा फायदा आपल्या लिखाणालाही होतो आणि समाजालाही होत राहतो असं मला वाटतं. ज्ञानेश्वर, यशाची नवी व्याख्या ह्या जनरेशनची असेल किंवा प्रत्येकाच्याच मनातली यशाची व्याख्या ही आत्ता बदललेली आहे, तर ती नेमकी कशी असावी? ती बदलली गेली पाहिजे, कारण काळानुसार, टप्प्यानुसार ते सगळं बदलत जातं आणि ते फुटपट्ट्या लावून जे मोजणारं यश म्हणतो ना की ह्याला ही नोकरी लागली, तो आयुष्यात यशस्वी झाला, ते असं काही असत नाही. किंवा त्यानं एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळालं म्हणजे तो यशस्वी झाला असं काही नाही. माणूस म्हणून या जगण्याच्या टप्प्यावरती तो किती प्रगल्भ होतो, जगताना किती लोकांना तो हात देतो, किती लोकांना तो आधार देतो, खऱ्या अर्थानं तसं बघितलं गेलं पाहिजे. आणि स्वतःही एक निसर्गाचा भाग म्हणून, समाजव्यवस्थेचा भाग म्हणून प्रगल्भ माणूस कितपत होतो तशा अर्थानं त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. नक्कीच. मला वाटतं की यश अपयश असं काही नसतं. ते येणारे टप्पे आहेत, ते टप्पे पार करण्याची ताकद त्यांच्याकडे असली पाहिजे. जेव्हा आम्ही हे पुस्तक लिहित होतो त्या पुस्तकाच्या दरम्यान किरण टेकावडे म्हणून एक कवी आहेत, त्यांनी एक कविता लिहिली होती आणि ती कविता मी या पुस्तकाच्या शेवटी आम्ही ती वापरली. खूप चांगली कविता आहे. आपल्या मुलाखतीचा शेवट पण त्यानं व्हावा. हां, त्याच्यातली त्यांची ही कविता आहे. ती खूप सुंदर कविता आहे की यशाची व्याख्या बदलत जाते त्यावरती आहे. ते म्हणतायत की स्वप्नांना पंख नवे, ध्येयाला बळ हवे. चल आता चाल पुढे ही गुरु किल्ली यशाची, ही संधी कर्तृत्वाची नभभेदी उड्डाणाची, ही संधी जल्लोषाची दबलेल्या सामर्थ्याची, वास्तवास या दिशा देऊनी उज्ज्वल भवितव्याची, आकाश घेऊनी सारे श्वासात पेरुनी वारे, ऋण हे आईबापाचे दोघांच्या परिश्रमाचे, जाणूनी मोल थाटात बोल उत्तुंग घेण्या भरारी, मी अधिकारी, परिवर्तनाच्या वाटेवर ठसा तुझा उमटावा, पुढाकार तू घ्यावा, तिथे बदल नवा उजळावा, संवेदनशील रूप असावे चोख निर्णयांचे, भान राखुनी फेडावे तू ऋण समाजाचे, ही संधी अधिकाराची, सृजनाची, कर्तृत्वाची, प्रगतीच्या संकल्पाची, मनाच्या निर्मळतेची, घुमेल सर्वदा तुझी गर्जना साऱ्या जगात भारी, मी अधिकारी, अपयशाने खचू नको, हतबल होऊन बसू नको, वनवा होतो ठिणगीचा, जळण्याआधी विजू नको, प्रत्येकाला आयुष्यातून मिळते का रे हवे तसे, पद असे रे मृगजळ मित्रा, आयुष्याचा अर्थ नसे, संघर्ष नव्याने उभा राहू दे, जिद्द लढाऊ नभी घुमू दे, दे ज्ञानाला कौशल्याला न्याय स्वतःला नव्या तऱ्हेने, ही संधी नवजन्माची, स्वप्नांच्या नव्या रूपाची, मनाच्या निर्भीडतेची, ध्येयाच्या नवतेजाची, करतील मुजरा समस्त नजरा, पाहुनी अशी उभारी, मी अधिकारी. वा, खूपच सुंदर ज्ञानेश्वर, खूपच सुंदर. तुझ्याशी आज गप्पा मारून खूप छान वाटलं. प्रेक्षक हो, असंख्य पुरस्कारानं ज्ञानेश्वरला आजपर्यंत सन्मानित केलं गेलं आहे. यसन कादंबरीला त्याच्या महाराष्ट्र शासनाचा राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त आहे. त्याचबरोबर 2021मध्ये युवा साहित्य अकादमी या पुरस्कारानं या कादंबरीला नामांकन देखील मिळालं आहे. तर त्याच्या पुरस्कारांविषयी झी युवा पुरस्कार त्याला मिळाला आहे, लोकसत्ताचा पुरस्कार मिळाला आहे. असंख्य पुरस्कारांनी सन्मानित असलेला हा लेखक मित्र ज्ञानेश्वर, तुझ्या या वाटचालीविषयी तुला काय सांगायचं आहे? हा प्रवास असाच चालत राहो असं मला वाटतं. मी अजून बऱ्याच गोष्टी मांडायच्या आहेत, लिहायच्या आहेत
आणि हे जे काही सगळं लिखाण करतो आहे हे संशोधनात्मक आहे. जरी ते कथाच्या माध्यमातून काही पुस्तकं मांडलेत, म्हणजे कादंबरीतून मांडलेत, पण ही सगळी जी पुस्तकं किंवा भविष्यातही मी लिहील याला एक वास्तवाची किनार आहे, संशोधनाचा धागा आहे. नक्कीच. आणि त्यामुळे हे असं चालत असं राहावं. मी वेगवेगळे माध्यमं ट्राय करतो, फॉर्मॅट बदलतो. म्हणजे मी कथा लिहिल्या, नाटक लिहिलं, कादंबरी लिहिली, आता शॉर्ट फिल्म केली आहे आणि काही संशोधनात्मक लेख लिहितोय किंवा संशोधनात्मक पेपर लिहितोय. माझा PhDचा थेसिस लिहिला किंवा आता मी स्प्रिंगर नेचरमध्ये एक नवीन आर्टिकल लिहिलं आहे. म्हणजे असे वेगवेगळी माध्यमं मी ट्राय करतो की जेणेकरून आपल्याला एक साचेबद्धपणा न येता आपण करत राहावं असं मला वाटतं आणि त्या करण्यामध्ये मला खूप आनंद वाटतोय. आणि मी आता याच्या कूसवरती चित्रपट देखील करतोय. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. त्यामुळे करत राहील हीच खरी मजा आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांना भेटणं, चर्चा करणं, नवीन काही गोष्टी शिकता येत आहे, त्यामुळे आनंद वाटतो. दूरदर्शनमध्ये तू असताना आणि आज इथंही मला आवर्जून बोलवलं, त्यामुळं खूप खूप धन्यवाद MITचे देखील. आणि विश्वशांती दर्शन जो आपला हा यूट्यूब चॅनल आहे, आपण हा अशाच पद्धतीचे उपक्रम राबवत राहावं. आपल्या सर्व टीमला देखील मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. नक्कीच ज्ञानेश्वर, Thank you. तुला असंख्य पुरस्कार मिळावेत. तू समाजातल्या प्रश्नांवरती लिहावंस आणि त्याच्यातनं मार्ग सापडावेत अशा सदिच्छेसह तुला शुभेच्छा देते. तुझ्याशी बोलताना शेवटी मी प्रेक्षकांना इतकंच सांगू इच्छिते की आज ज्ञानेश्वरनी आपल्याला असंख्य गोष्टी सांगितल्या. असाच मनाचा संवाद आपण त्याच्याशी पुन्हा करूयात त्याच्या नवीन पुस्तकावरती. तोपर्यंत तुम्ही त्याने सांगितलेल्या संवादातल्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा, कारण आपलं आयुष्य हे कोणत्याही निकालापेक्षा मोठं नाही, हे कायम लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर, तू आलास, इतक्या सुंदर गप्पा मारल्यास, खूप पॉझिटिव्ह गोष्टी तरुणांसाठी सांगितल्यास, तुझे मनापासून आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.